मालवणीमध्ये बाहेरून 3 जणं गांजा विक्रीसाठी येणार आहेत अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ट्रॅप लावून मालवणी पोलिसांच्या मदतीने तिघांना पकडण्यात आलं. त्यांच्याकडे 5 किलो गांजा त्यांच्या ताब्यामध्ये मिळाला. त्यानंतर त्यांच्याकडे माहिती घेतली असता ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी अजूनही गांजा ठेवलेला आहे असं कळाल्यावरून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी टीम पाठवण्यात आली आणि तिथून पण 32 किलो गांजा पकडण्यात आला. असा 37 किलो गांजा काल मालवणीच्या टीमने पकडला आहे. ते तिघांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. सर, हे गांजा कशा पद्धतीने तस्करी करत होते आणि कशा पद्धतीने हे आणत होते? त्यांनी गांजा उत्तर प्रदेशहून आणला असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्याबद्दल तपास सुरू आहे. ते पण पुढे तपासामध्ये आल्याच्यानंतर ताब्यात घेऊन कारवाई करण्यात येत आहे. सर, उत्तर प्रदेशमधून त्यांना काय किंमतमध्ये त्यांना ते गांजा मिळायचं आणि ते काय किंमतमध्ये तरी विकायचे? त्याबद्दल नाही सांगता येणार तिथे काय किमतीला मिळाला, परंतु ह्या ठिकाणी आणल्याच्यानंतर आता जवळपास 50,000 रुपये किलोप्रमाणे तो गांजा विकला जातो अशी माहिती आहे. सर, हे गांजा कोणाला, कुठल्या युवा पिढ्यांपर्यंत हे पुरवठा करायचे किंवा कोणाकडे करायचे? जसं की आपल्याला माहीत आहे, मोठ्या प्रमाणात गांजा आणल्याच्यानंतर ते छोट्या छोट्या डिस्ट्रीब्युटर्सला विकलं जातं आणि त्यांना दिल्याच्यानंतर मग ते खाली कस्टमर्सला थोड्या प्रमाणामध्ये विक्री करतात. परंतु मोठ्या प्रमाणात एकत्र गांजा आणणे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे ही त्यांची मोडच होती, म्हणून त्यांना आपण अटक करण्यात आलेलं आहे. आरोपींची नावं काय आहेत? आरोपींचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी राहणारे तिघे उत्तर प्रदेशचे आहेत. तिघांचे नावं एक लवकुश फुलचंद वर्मा, अंकित कुमार मानसिंग आणि सीतू राजकुमार वर्मा. सर्व 20 ते 25 वर्ष वयोगटातली मुलं आहेत आणि ते मूळचे उत्तर प्रदेश प्रतापगड येथील राहणारे आहेत. त्यांनी तिथून येऊन भिवंडी येथे रूम भाड्याने घेतलेली होती आणि त्या ठिकाणी सध्या राहत होते. सर, यांच्यावरती आधी कुठले गुन्हे दाखल आहेत? आतापर्यंत तपासामध्ये त्यांच्या विरुद्ध यापूर्वीचे गुन्हे आढळून आलेले नाहीत, परंतु त्याचा तपास चालू आहे. सर, शेवटचा एक प्रश्न. हा एक कारवाई झाली, याआधी पूर्वी कारवाई लगातार तुम्ही ती कारवाई केली, म्हणजे हा 4 टाइम्स सिक्सर म्हणायचं की का? मागच्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की शासनाचा आणि मुंबई पोलिसांचा NDPSच्या दृष्टिकोनातून अतिशय कडक भूमिका घेण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मालवणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही यापूर्वी पण 3 कारवाया वेगवेगळ्या केलेल्या आहेत, ज्यामध्ये हेरोईन असेल, MD असेल आणि गांजा ह्या तिन्ही प्रकारचे NDPSचे पदार्थ आम्ही पकडलेले आहेत. अर्थात ह्या सगळ्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्याला नेस्तनाबूत करणे हे मुंबई पोलिसांचं ध्येय आहे. सर, काय नागरिकांना तुम्ही जनजागृत करणार, काय आवाहन करणार? जनतेला आणि विशेष करून युवा वर्गांना हे सांगणं आहे की NDPS जे आहेत पदार्थ, हे नशेचे पदार्थ हे तब्येतीसाठी अतिशय हानिकारक असतात. त्यामुळे मेंदू आणि शरीर दोन्ही पण कमकुवत होऊन जातं. त्यामुळं ह्या व्यसनापासून दूर राहायला पाहिजे आणि ह्या पैशाचा वापर जे देशविघातक शक्ती असतात त्या वापर करत असतात आणि त्यांना हा पैसा मिळू न देणे, स्वतःचं आरोग्य सांभाळणे, यासाठी ह्या नशेपासून दूर राहणं अतिशय योग्य आहे. ठीक आहे.